नमस्कार मंडळी, मी कल्याणी अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओमध्ये। आणि पहिलं तर तुमच्या सगळ्यांची माफी मागायची आहे, कारण की भरपूर दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नाहीत। पण आता विचार केलाय की आता मी रविवारी आणि गुरुवारी काहीतरी टेकचं तुम्हाला शिकवण्यासाठी विषय घेऊन येत जाईन आणि आपले डेलीचे मिनी ब्लॉग तर असतात। आजच्या व्हिडिओचा विषय तसा तुम्हाला थंबनेल बघून समजलाच असेल। पुन्हा एकदा सांगते की इन शॉर्टमध्ये तुम्ही मिनी ब्लॉग कसा एडिट करायचा, त्यानंतर लॉंग व्हिडिओ कसा एडिट करायचा, तो किती मिनिटाचा असला पाहिजे, शॉर्ट व्हिडिओ किती मिनिटाचा असला पाहिजे, त्यानंतर तुम्ही दोन पद्धतीने थंबनेल कसं बनवू शकता। एकतर जे आपण ब्लॉगिंग करतो, थोडक्यात डेली ब्लॉग शेअर करतो, त्यासाठी तुम्ही थंबनेल कसं बनवायचं, त्यानंतर आत्ता जे तुम्ही या व्हिडिओचं थंबनेल बघितलं ते कसं बनवायचं, अशा दोन पद्धतीचे दोन थंबनेल आणि त्यानंतर लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ असं मी तुम्हाला शिकवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आता म्हणजे बरेच दिवस व्हिडिओ न येण्याचं कारण मध्ये आम्ही गावी गेलो, त्यानंतर आहे ना असं डिमोटिवेट झाल्यासारखं होतं। कारण की एकदा चॅनल ग्रो होत असलं ना, आपण डेली व्हिडिओ टाकत असलो ना, तर आपल्याला ती एक सवय असते की काही ना काही आपल्याला टाकायचे, काही ना काही टाकायचे। पण सध्या मी डेली एक मिनी ब्लॉग असतो आणि फक्त टेकचे व्हिडिओ टाकले नाही, पण भरपूर असे मैत्रिणींचे आता मला कमेंट यायला लागल्या की तू छान शिकवते, बाकी सगळे सांगतात पण एवढं क्लिअर कोणी सांगत नाही, त्यामुळे तू आम्हाला प्रत्येक गोष्ट सांग। आता मी आहे ना सिरीज घेऊन येते की प्रॉपर आज मी तुम्हाला एडिटिंग शिकवणार आहे या व्हिडिओमध्ये, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ कसा अपलोड करायचा, कोणते हॅशटॅग वापरायचे, काय काय गोष्टी असतात, किंवा अफिलिएटमध्ये प्रोडक्ट कसे टॅग करायचे, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या गुरुवारच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आजच्या रविवारच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एडिटिंग शिकवणार आहे, हे झालं फिक्स आपलं। आणि प्रत्येक आता तुम्ही या व्हिडिओच्या खाली पण कमेंट मला टाकू शकता की तुम्हाला आणखी कोणते प्रश्न असतील, तर त्याच्यावरती सुद्धा आपण हळूहळू व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि बनवणार आहे। आता कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला, कारण की असं मी भरपूर जणांचं बघितलंय की त्यांना फक्त मार्गदर्शनाची गरज आहे। बऱ्याच जणींनी सुद्धा केलंय म्हणजे चॅनल त्यांचं, पण कसं ग्रो करायचं, काय रोज कंटेंट द्यायचा हे समजत नाही, तर त्या रिलेटेड पण प्रश्न विचारा, ज्याची उत्तरं मला देणं शक्य असेल ते मी व्हिडिओच्या मधून देऊ शकते। कारण की कमेंटमध्ये एवढं आपण नाही टाईप करू शकत आणि कमेंटमध्ये समजत पण नाही, त्यामुळेच मी ही सिरीज सुरू करते की तुम्ही पण माझ्यासोबत ग्रो झालं पाहिजे। तुम्ही ही माझी फॅमिली आहात आणि माझी सपोर्ट सिस्टीम सुद्धा आहात। जसं मी ग्रो होईल, जे जे काही मला येतं तर ते सुद्धा तुम्हाला मी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळेच आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून ठेवा। सध्या तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत, त्यामुळे सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा आणि येणाऱ्या म्हणजे तुम्हाला व्हिडिओ समजत जातील की मी कधी व्हिडिओ टाकतेय काय, आणि आपल्या मिनी ब्लॉगला सुद्धा प्रेम देत राहा, म्हणजे मी हे व्हिडिओ रोज टाकत जाईन। कारण की जर मला मिनी ब्लॉग नाही ना बघितलं, मग याला मोटिवेशन मिळत नाही की जाऊ दे नाही बघत कुणी, मग कशाला अपलोड करायचं असं होतं। त्यामुळे ना मिनी ब्लॉग सुद्धा नक्की बघत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपल्या मेन विषयाकडे येऊयात। आता मी इन शॉर्ट मधून तुम्हाला एडिटिंग शिकवणार आहे, पण आता मी तुम्हाला सांगते तुम्ही ही एडिटिंग फक्त इन शॉर्ट मधूनच करा असं माझं म्हणणं नाही। तुमच्याकडे वेगवेगळे ॲप असू शकतात। आता एक व्हिडिओ गुरु आहे माझ्या त्या दुसऱ्या फोनमध्ये, मी त्याच्यात पण एडिटिंग करते चांगली। त्यानंतर VN ॲप आहे, त्यानंतर CapCut आहे, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सेम ह्याच पद्धतीने एडिटिंग करू शकता। आता इन शॉर्ट मधून कशी करायची ते सांगते। आता इन शॉर्टचा खाली लोगो येतो, त्याला तुम्ही तिथं एक चुकीचं म्हणजे असं चिन्ह असतं, त्याच्यावरती क्लिक केलं ना आपल्याला एक ॲड बघावी लागते, त्यानंतर ते रिमूव्ह होतो त्याचा टॅग इन शॉर्टचा। तर असं करत जा। आणि माझं कधी कधी विसरून राहतं बऱ्याच व्हिडिओमध्ये, तसे माझे दादा असतील किंवा माझ्या मैत्रिणी असतील तर ते मला कमेंटमध्ये सांगतात की असं असं कर, पण माहिती आहे, पण कधी कधी जर घाई असेल ना तर लक्षात राहत नाही आणि ते तसंच राहून जातं। तर पहिली गोष्ट ही तुम्हाला क्लिअर करते। आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। इथून पुढे तुम्हाला मी स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवतीये, त्यामुळे तुम्हाला प्रॉपर समजेल। आता दुसऱ्या फोनमधून स्क्रीन रेकॉर्डिंग घ्यायला ना त्याची थोडी ब्लर क्वालिटी येते, त्याच्यामुळे मी याच फोनमध्ये सगळी स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवली आहे आणि सगळं तुम्हाला क्लिअरली सांगितले। त्याच्यामुळे ना समजून तुम्ही शेवटपर्यंत नीट व्यवस्थित व्हिडिओ बघा। छोट्या छोट्या टिप्स सुद्धा दिल्यात, त्यामुळेच व्हिडिओ नीट बघा। चला सुरू करूया।
आता पहिलं तर मी तुम्हाला सांगते की शॉर्ट व्हिडिओ किंवा मिनी ब्लॉग तुम्ही कसे एडिट करायचे. आता हे तुम्ही कोणत्याही ॲपमध्ये करू शकता. इथं मी इनशॉट ॲप ओपन करून घेतलेलं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपण गॅलरीमध्ये येतो. आता जे कोणते व्हिडिओ तुम्ही शूट करून ठेवलेले असतात आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी असतील, ते सगळे व्हिडिओ एका पाठोपाठ आपण क्लिक करून सिलेक्ट करून घ्यायचे आणि बरोबरचं चिन्ह असतं तिथं ते करायचं. त्यानंतर थोडंसं प्रोसेसिंग घेतं आणि चालू होतं. आता तुम्हाला माहीत असेल की शॉर्ट व्हिडिओचा रेशिओ असतो 9:16 आणि जो लॉंग फॉर्मॅटचा व्हिडिओ असतो त्याचा असतो 16:9 आता तुम्हाला 9:16 सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर सगळ्या क्लिपचा व्हॉइस जो असतो तो म्यूट करून घ्यायचा. आणि आता मी तुम्हाला व्हिडिओची एडिटिंग सांगते. आता आपण व्हिडिओ केलेला असतो, मोठा होतो, कधी कधी छोटा होतो, पण जो पार्ट आपल्याला पाहिजे ना तेवढाच ठेवायचा, बाकीचा स्प्लिट करून आपण डिलीट करून घ्यायचा. आता तुम्हाला प्रोसेस तर दाखवायची कुकिंगची, पण ती जास्त लेंथी नाही झाली पाहिजे. त्यामुळे काय करायचं, थोडंसं प्रत्येक क्लिपचं ना स्पीड वाढून घ्यायचं, हे मेन मुद्दा असतो. आणि आता ज्यांचं कोणाचं कुकिंग चॅनल आहे ना त्यांना बऱ्याच ठिकाणी स्प्लिट मारावं लागतं, कारण की जिरे टाकताना, मोहरी टाकताना आपल्याला बऱ्याच वेळ जातो. तर तो वेळ आपल्याला, आपण कॅमेरा कधी कधी बंद करू शकत नाही, तर तो मधला पार्ट आहे ना स्प्लिट करून घ्यायचा. अशा पद्धतीने एडिटिंग करायची. आता याला बराच वेळ जातो. त्यानंतर तुम्हाला आणखी कोणता एखादा व्हिडिओ विसरला असेल तर मध्ये अशा पद्धतीने तुम्ही ॲडसुद्धा करू शकता. प्लसच्या आयकॉनवरती जाऊन आणि तो जिथं कुठं तुम्हाला पाहिजे तिथं अटॅच करून घ्यायचा, त्याचंसुद्धा एडिटिंग करायचं. आता इथून पुढे मेन पार्ट येतो आणि तुम्ही 1-2 दिवस शिकलात ना हळूहळू कसं करायचं, तुम्ही शिकून जाता. आता त्यानंतर व्हॉइस ओव्हर कसं करायचं, तिथं म्युझिकचं आयकॉन असतं त्याच्यावरती क्लिक करायचं. आता तुम्ही याच्यामध्ये म्युझिकसुद्धा ॲड करू शकता जे नॉन कॉपीराईट असेल. आता तुम्ही बघू शकता इथं माझ्याकडे एवढे 2-3 मी म्युझिक ॲड करून ठेवलेलं आहे जे नॉन कॉपीराईट आहेत. आता इथं आपल्याला व्हॉइस ओव्हर कसं करायचं, आता तिथं तुम्हाला एक माईकचं ऑप्शन दिसतंय, त्याच्यावरती क्लिक करायचं. आता माईकवरती जे काही तुम्हाला बोलायचं आहे ना ते बोलायचं. आता एखाद वेळेस जर बरोबर नाही आलं तर परत रिटर्न जायचं, त्यानंतर परत बोलायचं. तिथं परत म्हणजे जे टाईम स्टॅम्प असतो ना तर तो सुद्धा असतो, म्हणजे 3 सेकंद थांबतं आणि त्यानंतर चालू होतं, ते तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. आता त्यानंतर आहे ना इकडं तुम्ही टेक्स्टसुद्धा टाईप करू शकता, म्हणजे तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय इन्ग्रेडियंट टाकले किंवा तिथं काय प्रोसेसिंग चालू आहे हे सुद्धा तुम्ही तिथं टेक्स्टमध्ये टाईप करू शकता. किंवा आता दुसरं ऑप्शन असतं तिथं आपल्याला, तुम्हाला एखादं स्टिकर टाकायचे. आता तुम्ही माझ्या काही व्हिडिओमध्ये बघत असताल की मी एखाद्या व्हिडिओमध्ये स्टिकरसुद्धा ॲड करते, कारण थंबनेल म्हणून शॉर्ट व्हिडिओच्या. तर असं तुम्ही स्टिकरसुद्धा ॲड करू शकता. त्याला हायलाईट करण्यासाठी थोडंसं त्याला साईडने ग्लोसुद्धा देऊ शकता, जसं मी दाखवते आहे व्हिडिओमध्ये तसं. आता त्यानंतर आहे ना पुढचं ऑप्शन असतं ते म्हणजे इफेक्टचं. आता इथं इफेक्टसुद्धा असतो. आता असं झूमसुद्धा होऊ शकतं ते इफेक्टमुळे. आता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघते कुकिंगमध्ये की ते थोडंसं झूम इफेक्ट देतात, परत दुसरी प्रोसेस दाखवली का थोडा झूम इफेक्ट देतात. तर ते या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. इफेक्टमध्ये जायचं आणि तिथं जाऊन तुम्ही झूम इफेक्ट सिलेक्ट करायचा. ते तुम्हाला जर कमी करायचं असेल ना तर ते सुद्धा होऊन जातं. त्यानंतर आहे ना पुढची प्रोसेसिंग म्हणजे आपण तुम्हाला आता काही थंबनेल वगैरे लावायचं असेल PIPमध्ये ते तुम्ही करू शकता. PIPमध्ये जायचं. आता तिथं PIPचं ऑप्शन असतं, ते तुम्हाला गेल्यानंतर तिथं कळेल. तिथं जायचं आणि तिथं तुम्ही क्लिक करून घ्यायचं. आता बरेच सारे ऑप्शन असतात त्याच्यामध्ये, जो तुम्हाला कुठला, तुम्ही फक्त त्या ॲपमध्ये जायचं आणि 2-3 दिवस फक्त त्याच्यामध्ये काही ना काही करत बसायचं. तुम्हाला परफेक्ट समजून जाईल की कसं काय करायचं. अशा पद्धतीने तुमचा शॉर्ट व्हिडिओ किंवा मिनी ब्लॉग रेडी होतो. आता आपण बघूयात लॉंग व्हिडिओचं कसं करायचं. आता लॉंग व्हिडिओचं सुद्धा सेम आहे. तुम्ही याच पद्धतीने जायचं न्यू प्रोजेक्टवरती आणि जे कोणते तुमच्याकडं 16:9 म्हणजे आडवा फोन धरून जे तुम्ही व्हिडिओ कॅप्चर केलेले आहेत ते सगळे सिलेक्ट करायचे. आता इथं तुम्ही बघू शकता मी आधी शॉर्ट व्हिडिओ एडिट केला, त्यामुळे 9:16 म्हणजे शॉर्ट व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये होतं. आता मी हे 16:9 आधी करून घेतलं, म्हणजे हा झाला लॉंग व्हिडिओचा फॉर्मॅट. आता बऱ्याच कमेंट येतात की लॉंग व्हिडिओ कोणता, शॉर्ट व्हिडिओ कोणता. जो व्हिडिओ तुम्ही उभ्या कॅमेराने शूट करता म्हणजे उभा फोन धरून, तो झाला तुमचा शॉर्ट व्हिडिओ. आणि जो व्हिडिओ तुम्ही आडवा कॅमेरा धरून शूट करता तो झाला तुमचा लॉंग व्हिडिओ. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ या 2 पद्धती असतात. तर अशा पद्धतीने आता आपण कुठे बाहेर जातो तेव्हा बाहेरचा आवाज जास्त असतो, तर ते काय करायचं, त्या क्लिपचं ना आवाज म्यूट करायचा आणि तिथं तुम्ही व्हॉइस
ओव्हर देऊ शकता, इथं जसं मी तुम्हाला दाखवते तसं, किंवा तुम्ही म्युझिकसुद्धा देऊ शकता. आधी मी तुम्हाला सांगितलं तसं इथं माझ्याकडे म्युझिक आहे. आता जर मला म्युझिक ॲड करायचं असेल तर मी म्युझिक ॲड करू शकते. पण आता बरेच व्हिडिओ आपण लॉंग व्हिडिओमध्ये असतात आपल्या, काही व्हिडिओमध्ये आपण बोलत असतो, काही व्हिडिओ आपण बाहेर गेल्यानंतर शूट करतो जिथे आपल्याला व्हॉइस ओव्हर करायचं असतं. तर मग त्या व्हिडिओचं काय करायचं, आपण तिथं जाऊन म्यूट करायचं आणि त्यानंतर तिथं व्हॉइस ओव्हर द्यायचं. आधी जसं मी सांगितलं तसं व्हॉइस ओव्हर तुम्ही करू शकता. तुम्ही या व्हिडिओमध्ये झूमसुद्धा करू शकता. त्यानंतर एखाद्या व्हिडिओमध्ये एक्स्ट्रा आला असेल तर तो डिलीटसुद्धा पार्ट करू शकता. सेम शॉर्टमध्ये मी डिटेल सांगितलं तसंच तुम्ही लॉंग व्हिडिओमध्ये करू शकता, फक्त व्हिडिओचं फॉर्मॅट बदलतं. आता इथून पुढे मी तुम्हाला सांगते, आत्ता जे तुम्ही थंबनेल बघितलं या व्हिडिओचं ते मी कसं एडिट केलं किंवा कसं एडिट करतात टेक्स्टमध्ये. आता इथं तुम्ही बघू शकता, फोटोमध्ये मी गेले, न्यू प्रोजेक्टवरती मी क्लिक केलं आणि एक मी बॅकग्राऊंड घेतलं जे मी डाउनलोड केलेलं आहे क्रॉपवरून. आता तुम्ही यातले यात सुद्धा बॅकग्राऊंड सिलेक्ट करू शकता. आता मी बॅकग्राऊंड घेतलं, स्टिकरमध्ये गेले आणि माझं एका फोटोचं कटआउट मी काढून घेतलं. आता माझा कटआउट झाला. त्यानंतर इथं तुम्ही टेक्स्ट टाईप करून घ्यायचा. आता जो कोणता तुमचा विषय असेल व्हिडिओचा, आता इथं मी काहीतरी शिका म्हणजे एडिटिंग शिका फ्रीमध्ये इनशॉटमधून असं काहीतरी करते मी. आता तुम्ही काही टेक्स्ट टाकू शकता तुमच्या व्हिडिओ रिलेटेड आणि त्याचं कलर ग्रेडिंगसुद्धा करू शकता. आता इथं तुम्ही बघताय आधी व्हाईट टेक्स्ट होती, आता मी ती येल्लो कलरची करून घेतली. याच्यामध्ये तुम्ही थोडासा ग्लो देऊ शकता टेक्स्टला किंवा टेक्स्टची साईज बदलू शकता, सगळ्या गोष्टी करू शकता. आता इथं बघू शकता की मी परत एकदा टाईप करते की यूट्यूब एडिटिंग खूप सोपी आहे किंवा काय असं तुमच्या व्हिडिओचे विषय तुम्ही टायपिंग करू शकता. आता इथं मी ॲडजस्ट करून घेते. या पद्धतीने तुम्ही करू शकता. प्रत्येक गोष्ट तुम्ही एकदा करायला लागा, तुम्हाला ती आपोआप यायला सुरू होते. आता मला पण कुणी शिकवलेलं नाही आहेत या गोष्टी, त्यामुळे ना तुम्ही स्वतःचा गुरु बनाय. त्या ॲपमध्ये जायचं, ज्या कुठल्या एडिटिंगच्या तिथं जाऊन तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता असे पण काही स्टिकर मिळतात, तुम्ही क्रोमवरती जाऊन सर्च करायचं की या रिलेटेड मला स्टिकर पाहिजे, तिथून तुम्ही डाउनलोड करून आणायचं स्टिकर आणि इथं येऊन स्टिकरच्या ऑप्शनमध्ये जायचं आणि त्याचं कटआउट काढून घ्यायचं. हे झालं सोप्या पद्धतीने. आता या व्हिडिओचं तुम्ही थंबनेल बघितलं ते. आता बऱ्याच जणांचे ब्लॉगिंग चॅनल असतात, आता त्यांनी कसं एडिट करायचं ते सांगते. आता रेसिपीवाल्यांसाठी किंवा इतर विषयांवाल्यासाठी आधीचं होतं, आता हे कसं एडिट करायचं ब्लॉगिंगवाल्यासाठी थंबनेल, आता ती गोष्ट सांगते मी. आता थंबनेलचा सुद्धा रेशिओ 16:9 मध्ये असतो, कारण की व्हिडिओचा तसा असतो म्हणून. आता इथं मी सिलेक्ट करून घेतले सगळे फोटो जेवढे मला घ्यायचे होते. आता थोडेसे मी ती ॲडजस्ट करून घेते. आता इनशॉटमध्ये 3 ऑप्शन असतात, व्हिडिओचा एक असतो, मधला फोटोचा एक असतो, साईडला एक ज्याच्यामध्ये आपण बरेच फोटो मिक्स करून एक म्हणजे आपण बनवू शकतो ना त्या पद्धतीमध्ये. आता तिथंच मी एडिटिंग करते. आता इथं बघू शकता तुम्ही बरेच मी फोटो सिलेक्ट करून घेतले, ते थोडंसं ॲडजस्ट करायचं लेआउटमध्ये आणि तुम्हाला जे लेआउट पाहिजे ना तर ते घेऊन तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतर इथंसुद्धा तुम्ही सेम टेक्स्ट टाईप करू शकता, स्टिकर ॲड करू शकता, PIP सुद्धा ॲड करू शकता. या पद्धतीने इथंसुद्धा तुम्ही टेक्स्टची साईज बदलू शकता किंवा प्रत्येक गोष्ट सेम असते या ॲपमध्ये. मी जसं आधी तुम्हाला सगळं सांगितलं आहे तसंच सेम टू सेम कलर चेंज करा टेक्स्टचा. आणि मी सांगेन जे थंबनेलमध्ये टेक्स्ट तुम्ही ठेवताना तुम्ही म्हणजे लिहिलेले असतात अक्षरं, तर त्याचा कलर आहे ना तुम्ही येल्लो किंवा पांढराच ठेवत जा, कारण क्लिक आहे ना जास्त होतं. म्हणजे येल्लो आणि व्हाईट कलर आहे ना जास्त माणसांना ॲट्रॅक्ट करतो अशी गोष्ट असते. तर त्यामुळे त्या 2च कलरच्या टेस्ट ठेवत जा, येल्लो किंवा व्हाईटच, म्हणजे रेड किंवा दुसरे कलर नका ठेवत जा. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 गोष्टी शिकवल्या. पहिलं म्हणजे मिनी ब्लॉग कसा एडिट करायचा, त्यानंतर लॉंग फॉर्मॅटचा व्हिडिओ कसा एडिट करायचा आणि 2 पद्धतीने तुम्ही थंबनेल कसं एडिट करू शकता. जर तुम्ही व्यवस्थितपणे हा व्हिडिओ बघितला असेल ना तर नक्कीच तुम्हाला प्रॉपर एडिटिंग येणार आहे. थंबनेल कसं बनवायचं याची सुद्धा आयडिया येणारच आहे आणि छोट्या छोट्या टिप्स ज्या मी सांगितल्या ना त्या नक्की फॉलो करत जावा. आत्ता हे जे आपण मिनी ब्लॉग किंवा लॉंग व्हिडिओ किंवा कसं टॅग करायचं, काय करायचं, हे येणाऱ्या गुरुवारच्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगणार आहे. त्याचबरोबर आणखी काही तुमचे प्रश्न असतील ना तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल आहे का हे सुद्धा कळवा. आणि कसा वाटला व्हिडिओला लाईक करा, हाईप सुद्धा करा आणि आपल्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. भेटू परत. बाय बाय.